किंवा कधी असं वाटतं का की लोक बोलतात तेव्हा आवाज अस्पष्ट वाटतो किंवा वारंवार इतरांना काय म्हणालात असं विचारावं लागतं. आपल्याला वाटतं अजून इतकं वाईट नाही झालं, पण खरं सांगायचं तर ऐकण्याची ताकद हळूहळू आणि शांतपणे कमी होते. मग जाणून घेऊया नेमकं कधी हिअरिंग एड घ्यायची वेळ येते. आपल्यापैकी बरेच लोक ऐकण्यात त्रास होऊनही उशीर करतात मदत घेण्यात. वाटतं की अजून थांबू शकतो किंवा हे काही फारसं गंभीर नाही. पण जितका उशीर कराल तितकं मेंदूला आवाज ओळखणं आणि समजणं कठीण होतं. म्हणून आपल्या हिअरिंग लॉसचं पातळी समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि कधी कृती करायची हे ठरवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. लेवल्स ऑफ हिअरिंग लॉस. श्रवणशक्ती कमी होण्याचे 4 प्रमुख टप्पे असतात. हलका माइल्ड हिअरिंग लॉस 25 ते 40 dB. जास्त आवाज ऐकू येतो, पण हलके आवाज किंवा गर्दीतले संवाद नीट समजत नाहीत. मध्यम मॉडरेट हिअरिंग लॉस 41 ते 55 dB. शांत ठिकाणीही काही शब्द चुकतात. या टप्प्यावर बरेच लोक त्रस्त होऊ लागतात. मध्यम गंभीर मॉडरेटली सव्य 56 ते 70 dB. बोलणं, टीव्ही, फोन कॉल ऐकणं खूप कठीण होतं. गंभीर किंवा अतिगंभीर सव्य प्रफाउंड 71 डेसिबल आणि पुढे. या पातळीवर हिअरिंग एड किंवा आणखी जास्त ॲम्प्लिफिकेशन आवश्यक असतं. साधारणपणे मध्यम टप्प्यापासून पुढे ऑडिओलॉजिस्ट हिअरिंग एड वापरण्याचा सल्ला देतात. हाऊ हिअर्स ॲप कॅन हेल्प. हिअर्स ॲप तुम्हाला मदत करतं तुमचं हिअरिंग लेवल समजून घेण्यासाठी. तेही फ्री ऑनलाईन हिअरिंग टेस्टमधून. फक्त काही मिनिटात तुमच्या मोबाईलवरूनच तुम्हाला रिपोर्ट मिळतो. त्यानंतर तुम्ही सर्टिफाईड ऑडिओलॉजिस्टची ऑनलाईन सल्लामसलत करू शकता आणि तुमच्या जीवनशैली आणि बजेटनुसार योग्य हिअरिंग एड निवडू शकता. हिअर्स ॲपचे हिअरिंग एड्स स्मार्ट, छोटे आणि आरामदायक आहेत, जे तुम्हाला पुन्हा एकदा नैसर्गिक ऐकण्याचा अनुभव देतात. YUSHOULDNT वेट. जितका उशीर कराल हिअरिंग एड वापरण्यात, तितका मेंदू आवाज ओळखायला विसरतो. पण एकदा हिअरिंग एड वापरायला सुरुवात केली की स्पष्टता, आत्मविश्वास आणि संवाद परत येतात. म्हणून आताचं काही नाही म्हणत थांबू नका. सुरुवात करण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे आता. आजच घ्या तुमचा फ्री हिअरिंग टेस्ट hearsapp.com वर किंवा डाउनलोड करा हिअर्स ॲप आणि तज्ज्ञ ऑडिओलॉजिस्टशी ऑनलाईन बोला. कारण चांगलं ऐकणं म्हणजे फक्त आवाज नाही, ते म्हणजे जीवनाशी जोडलेलं राहणं.